परिवाराकडून तसेच माझ्या चॅनलकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि तुमच्या मनात ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या महाराज नक्कीच पूर्ण करून देतील. द्या की शुभेच्छा. सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना नवीन वर्ष खूप छान जाऊ. आणि मेन म्हणजे चांगल्या आरोग्याचं जावं हीच महाराजांचरणी प्रार्थना. कारण चांगलं आरोग्य हेच खूप महत्त्वाचं आहे. एक टॉप शिवायचं आहे आणि हा टॉप आत्ता तयार केला. आता रमजान ईद आहे तरी ईदचीच ही सगळे कपडे आहेत. दसऱ्याला फुलं, चाफ्याची माळ आणि जी साखरेची गाठी असते ती आणायला लावलेली त्याने घेऊन आलेलं आहे. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. चला संध्याकाळचे वाजलेत 8:30 ते 8:45 वाजलेले आहेत. आणि तुम्ही घालणार आहे पोळ्याला डाळ. तर पाणी ठेवलेलं आहे मी गरम पाण्यातच. कधी पण आपल्याला जी पुरणपोळीची डाळ असते ती घालायची असते शिजायसाठी. गार पाण्यात कधीही डाळ शिजवायची नाही. आता भात स्वयंपाक आहे सगळा. भात थोडा लावणार आहे इकडं आणि इकडं पोळ्याला डाळ घालणार आहे. पुरण वगैरे तयार करून ठेवणार आहे. बाकीचं काय आता जास्त काही काम नाही आहे म्हणून म्हटलं सकाळचं थोडंसं काम आपलं हलकं होतं. आत्ताच पुरण शिजवून ठेवलेलं बरं. जमलं तर पोळ्यासुद्धा आत्ताच करणार आहे. बाहुबली पिक्चर लागला आहे. बाहुबली 2 पिक्चर लागला आहे. आणि चाफ्याच्या माळा ते एवढ्या महाग आहेत, अप्पाट महाग आहेत. स्त्रीला आणायला लावून दिलेलं मी. कसली माळ आहे बघूया, अजून मी काय बघितलेलं नाही. चला बघते आता. ही साखरेची माळ 20 रुपये. आणि ही चाफ्याची माळ 30 रुपये. केवढीशीच माळ आहे 30 रुपये फक्त. आणि ही फुलं 20 रुपये फक्त. मस्त ताटकर मी जेवतो बाई. काय जेवतो मी ताटकर माझं. आमची भात करणार आहे मी. भात तेवढा लावतो. त्रास होतो डोळ्यासनी. चाफ्याची माळ आणि फुलं फ्रीजला ठेवलेले. फ्रीजला ठेवले कसं चांगले राहतात. आणि मी किती म्हणलं प्लास्टिकच्या पिशवीने काय ठेवायचं नाही तर ते काय होतच नाही. ठेवावंच लागतं. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी आता पोळ्या बनवत आहे. संध्याकाळी मी दुकानातून आल्यावर जेवण वगैरे केलं आणि लगेच डाळ शिजायला घातलेली. आणि तिकडं डाळ शिजलेली आहे माझी. आता तोपर्यंत मी इकडं पीठ मळत आहे. आता समजा जर तुमच्या घरामध्ये रेशनचे गहू दळून आणलेले असतील आणि त्या पिठापासून पोळ्या येत नाहीत शक्यतो, म्हणजे गहू जर चांगले असले तर येतात, नाहीतर येत नाहीत. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की रेशनच्या गव्हाच्या सुद्धा आपल्याला पोळ्या खूप छान येतील. तर एक पर्याय म्हणजे त्यामध्ये थोडासाच मैदा घालायचा. मैदा घातल्यामुळं काय होतं तर तुमच्या पोळ्या अजिबात फाटत नाहीत आणि खूप छान पोळ्या येतात. आणि मळत असताना मात्र खूप छान असं मर्दून मळायचं आहे. थोडासा मैदा तुम्ही मळत असताना वापरला तर अजिबात म्हणजे पोळ्या तुमच्या फुटणार नाहीत. नक्की ट्राय करून बघा. आणि पीठ मळत असताना मात्र खूप छान असं एकदम रेटून मळायचं आहे, जेणेकरून तुमच्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत. आणि माझी डाळ इथं शिजलेली आहे म्हणजे थोडीशी डाळ कच्ची राहिलेली आहे. अजून थोडीशी डाळ आपली शिजली पाहिजे. अजून 5 मिनटं शिजायला पाहिजे डाळ. पहा पूर्ण अशी हे व्हायला पाहिजे. थोडंसं कणी राहत आहे तरी पण चालते. आता असून दे, वेळवणे आपण काढून घेऊया.
पुरणाची अंडी वटा. डाळ जेवढी जास्त मऊ शिजेल तेवढं पुरण आपलं खूप असं मेणावाने होतं. आता इथं माझी डाळ थोडी कडकच झालेली होती, त्यामुळे पोळ्या लाटत असताना मला खूप दमवलं आणि सगळ्या पोळ्या फाटत होत्या. त्यामुळं डाळ शिजवत असताना व्यवस्थित शिजवून घ्यायची. यात आपण आता गूळ घालून घेऊया. मग मी काय केलं, पुरण माझं खूप राट झालेलं, तर मग मी थोडीशी येळवणी तयार केली गुळाची आणि त्या पुरणामध्ये घातली आणि मग नंतर माझ्या पोळ्या यायला लागल्या. त्या दिवशी रात्री मी पोळ्या लाटायला गेले, पण पोळ्या येईनात. 4-5 पोळ्या लाटल्या तर खूप सगळ्या फुटत होत्या. तसंच्या तसं पुरण कणिक सगळं मी फ्रीजला ठेवलं आणि झोपून दिलं. एक तर मला आधीच कंटाळा आलेला आणि त्यात त्या पोळ्या सरळ जर येईना झाल्या की खूप वैताग येतो. फुटायला लागले की नको वाटतं पोळी लाटायला सुद्धा. मी सरळ ते सगळं भरलं आणि फ्रीजला ठेवलं आणि झोपून टाकलं. म्हटलं कंटाळा आलेला असताना काम करण्यात काहीही म्हणजे खरं नाही म्हटलं, नाही तर सगळं मग आपण जे पुरण वगैरे केले त्याचं मात्रच होणार आणि सरळ कुणाच्या पोटात पण नाही आणि कायच नाही, सगळं गटरेल जाणार. त्याच्यापेक्षा मी तसंच ठेवलं आणि झोपून गेले. थोडीशी साखर पण घालायची, चवीला खूप छान होतात साखरेमुळे. आपल्याला जर कंटाळा आलेला असेल आणि आपण कुठलं पण काम करत असू तर ते काम हमखास बिघडतं. त्याच्यापेक्षा काय करायचं, कंटाळा जर खूप आलेला असेल तर तिथल्या तिथं काम स्टॉप करणे आणि सरळ विश्रांती घेणे हा पर्याय मला खूप बरा वाटतो. कारण कंटाळा आलेल्यात जर तुम्ही काम केला तर ते काम व्यवस्थित होतच नाही, उलट जास्तच दमवतं. आमटीची तयारी केली मी इकडं. सकाळपर्यंत आपली येळवणी काही राहत नाही ती, त्यामुळे आत्ताच फोडणी मारायची. काही नाही, सिंपल जिरं, परत सुकं खोबरं घेतलं आहे, आलं लसूण एवढं घेतलेलं आहे आणि इकडं आपलं पुरण मस्तपैकी शिजलेलं आहे. आता हे श्रीला बारीक करायला लावणार आहे आणि श्रीला पुरण बारीक करायला बसवलं. त्याला अजिबात पुरण बारीक होईना, कारण की बघू शकता तुम्ही पुरण पूर्ण वसवशीत पुरण झालेलं आहे. खूप रेटून पुरण असं बारीक करावं लागलं. मग शेवटी ते मीच केलं आणि सगळं ठेवून दिलं आणि झोपताना म्हटलं थोडीशी मेहंदी काढावी, कारण असं कुठल्या तर सणावारालाच काढायची होती, नाही तर इतर वेळी काय होत नाही. एवढी पेंग आलेली मला तरीसुद्धा पेंगत ना मी मेहंदी काढलेली आहे. आणि मेहंदी कशी काढलेली आहे, कशी येईल तशी काढलेली आहे. आणि हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी गुढीपाडवा होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि सकाळी मी सूर्याला अर्घ देत आहे. 5 ते 5:15 वाजलेले होते. माझी आंघोळ वगैरे झालेली होती आणि पाण्यात थोडंसं तीळ घातलं आणि सूर्याला अर्घ दिलं. अर्घ देत असताना ओम सूर्याय नमः, ओम रेवाय नमः, ओम खगाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम भानवे नमः असं म्हणत सूर्याला अर्घ द्यायचं आहे. अर्घ दिलेलं चांगलं असतं, कारण की आपलं म्हणजे उष्णता पण वाढत नाही आणि आपण आजारी पण पडत नाही. त्यानंतर कोमट पाणी थोडंसं पिलं आणि मेहंदी बघू शकता अशा पद्धतीने रंगलेली आहे. तोपर्यंत यांनी जाऊन गुढीसाठी आंब्याचे डहाळे आणि कडुलिंबाचा पाला तो घेऊन आलेले होते. दुकान मालक आहेत त्यांना आणि आम्हाला असं दोघांना मिळून ते आणलेलं आहे. सकाळचे 8-8:15 वाजलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही 8:05 झालेले आहेत. घड्याळ आमचा अर्धा ते पाऊण तास पुढं आहे. तोपर्यंत मी इथं आता बटाटे भाजी फोडणी मारत आहे, कारण माझ्या पोळ्या सकाळी 7लाच झालेल्या होत्या. उठले मी सकाळी आणि पहिला पोळ्या लाटून घेतले, कारण रात्री आल्या नव्हत्या पोळ्या. मग सकाळी काय केलं, पहिला पोळ्या लाटून घेतले आणि मग नंतरनं भात केला, बटाटे भाजी केली. आमटी पण मी रात्रीच करून झोपलेले होते. मग सांडगं वगैरे तळलं आणि आज सगळ्या देवांना नैवेद्य द्यायचा होता. म्हणजे आपल्या गावातील जे देव असतात त्यांना सगळ्यांना नैवेद्य देऊन आम्हाला आप्पाच्या वाडीला पण जायचं असतं, कारण आप्पाच्या वाडीमध्ये पण आज यात्रा
चालू होते आज आणि 1-2 दिवसांना सप्ते. ही यात्रा काही एवढी मोठी नसते, पण आम्ही जातो यात्रेला. आणि आज यांची दुपारची शिफ्ट आहे, मग हे म्हटले जाऊया, सगळ्या देवांना नैवेद्य देऊन आपण वाडीला जाऊया. आणि आमच्या इकडे अशा पद्धतीने गुढीची पूजा करतात. तर जी काठी असते आपली वेळूची काठी, तर तिला स्वच्छ पुसायचं आणि 3 बोटं हे ओढायचं, इबीत ओढायची, परत गुलालची 3 बोटं ओढायची आणि मध्ये एक आंब्यात डहाळा, कडलिंबाचा एक डहाळा असं बांधायचं. आता तुमची काठी जेवढी मोठी असेल त्याच्या अंदाजानुसार बांधायचं. आता आमचं 4 ठिकाणी बांधलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात वर जो आपला तांब्या असतो कलश, त्याच्यावर स्वस्तिक ओम काढायचं, तो ठेवायचा. त्याच्यात एखादं ब्लाऊज पीस किंवा साडी घालायची. परत जी साखरेची माळ असते बघा, ती चाफ्याच्या माळेचा मान असतो ती, आणि आपण एखादी फुलाची माळ करायची आणि त्याच्यात घालून ते मग सगळं गुढी आमच्यात उभा केली जाते. आणि नंतर पितरांना पण नैवेद्य मी ठेवायला मला यांना वरती सगळ्या देवांचे नैवेद्य काढले, पितरांचा नैवेद्य काढला. कारण अशा सणांना पण आपण आपल्या जे पितर असतात त्यांनासुद्धा नैवेद्य ठेवायचा असतो. कारण त्यांच्याबद्दल कृतज्ञता आपण कायमच प्रत्येक वेळी दाखवायची असते. कारण पितर तृप्त असले तर तुमची कोणतीही कामं तटत नाहीत आणि अडचणीही येत नाहीत. त्यामुळं आणि ते होते म्हणून आपण आहे, ही आपण आपल्या मनामध्ये भावना ठेवायची. आणि जे मी कमळ शिवलेलं होतं ते मी गुढीच्या खाली ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आमच्या घरातली गुढी आम्ही उभा केलेली आहे. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. त्यानंतर आमच्या इथलं ग्रामदैवत लक्ष्मी टेकडी, तर तिथं लक्ष्मीला आम्ही आलेलो, कापूर वगैरे जाळला, उदबत्ती वगैरे लावली. आणि ही आहे आमच्या गावची ग्रामदैवत लक्ष्मी देवी. दोघे आहेत तिथं, ही खालची लक्ष्मी देवी आहे आणि इथनंच वर गेला की हिचीच बहीण आहे, तिला पण नैवेद्य ठेवला. दोघींना मिळून वेगवेगळा नैवेद्य मी आणलेला. आणि अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. तोपर्यंत तिथे एक आमचं जुनं कस्टमर भेटलेलं. ती मुलगी आमच्याकडे कपडे शिवाय टाकायची आणि आता तिला बाळ झालेलं आहे, तर ती भेटलेली. अशीच मंदिर पाहिजे, तो देवाजवळ येताना खाली नतमस्तक होऊनच यायला पाहिजे. तिथे काडेपेटी नाही वाटत, काडेपेटी. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.